नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे 6व्या वर्गातील मुलाच्या हत्येविरोधात खापरखेडा येथे मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे। या घटनेच्या विरोधात सर्वदलीय बैठक घेण्यात आली। चनकापूर येथे कॅन्डल मार्च काढण्यात आले, तर आज शुक्रवारला खापरखेडा येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले। आरोपींना फाशीची शिक्षा या मागणीसह WCL कॉलनीमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या नागरिकांवर कारवाई तसेच आणि खंडर क्वार्टर पाडून टाकण्याची मागणी सर्वदलीय बैठकीत आणि कॅन्डल मार्चमध्ये करण्यात आली आहे। आणि पोलिसांसोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कसं ज्यांना काही तपासणी करता आल्या त्याच्यासाठी पोलिसांना आम्ही सर्व साधारण याच्यासाठी थांबवलं। त्या मानवल गेस्ट हाऊस समोर एक पांटीला आहे, नेमक्या सर्व बस त्या नागपूरची समोरच्या उभ्या राहत्या, पण त्या पांटीला मुळे मी पाहिलं त्या दोन्ही कॅमेरा आहे तिथे समोरावरच करत तो कॅमेरा तो पांटीला सुरू नाही, काही नाही तो पांटीला भेटला पाहिजे। म्हणजे सरळ खूप चौका पूर्ण तो कव्हर करते। दुसरा असा आहे की जेवढे दुकानं आहेत त्यात अधिकांश दुकानात सीसीटीव्ही कॅमेरेच नाही। त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर त्यांच्या दुकानाची सुरक्षा होती। एक सामाजिक मानवीची दाद घेऊन त्यांनी समोरचा एक फोकस कॅमेरा जर लावला रोडवरती दिसते तर पोलिसांनाही कुठली अडचण जात नाही। आपल्याला प्रकाश भाऊ खरंच भयमुक्त जर समाज पाहिजे असेल, आता हा बोला सरपंच बोलला मी ऐकलं, माझी निष्पक्ष पत्रकारिता राहते ते कुठल्याही क्षेत्रात तो काही असो, मी सर्वांना न्याय देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो। आम्ही माझ्या 20 वर्षाच्या पत्रकारितेच्या कॅरियरमध्ये सर्वात जास्त सराईत गुन्हेगार राहत असतील तर ते वंदी सिनेमाला चंद्रपूर या भागात अधिकांश अवैध धंदे त्याच ठिकाणी आहेत। ज्या ठिकाणी अवैध धंदे जास्त आहेत त्या ठिकाणी सराईत गुन्हेगार तयार होतात। आता यांनी सांगितलं की तिथे जे काम करून राहिले राहून झाले कमीत कमी त्याचं छत काढून देतात। WCLचे कर्मचारी असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण WCLचे बाहेरचे कर्मचारी अवैध अतिक्रमण करून तिकडे राहत असतील तर काम करून ते बाहेर गेले नाही म्हणजे, आणि ते गुन्हेगारी करत असतील तर ते आपले काय हे आहे का, ते आपले म्हणजे रिश्तेदार आहे आपले ते। अशा लोकांना जे त्यांनी ताबा मिळवला आहे तिथे अतिक्रमण करून राहत आहे WCLच्या याच्यात जी खाली घर आहे इथून हे सर्व लोक बाहेर आले। जोपर्यंत हे लोक बाहेर जाणार नाही तोपर्यंत भयमुक्त समाज निर्माण होणार नाही, याची वास्तविकता आहे। आणि म्हणून पोलिसांच्या कारवाईत कोणीही म्हणजे हे करू नये, हस्तक्षेप करू नये। आणि पुन्हा हात जोडून सांगतो जेवढे राजकारणी आहे जर हे पोलीस आणि WCL जर किंवा जाते तर हेच राजकारणी त्या WCLच्या समिती मॅनेजर लोकांना भूताच्या राजकारणासाठी फोन करून सांगतात काढू नका तिक्रमण थांबून ठेवा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याच विषयावर आता आम्ही गृहमंत्री आणि WCL एवढे सर्व अतिक्रमण काढा आणि त्यांना हात जोडून विनंती करणार आहोत, कृपया तुम्ही राजकारण करू नका। तुम्ही राजकारण करता म्हणून आमच्या इथं हा समाज या समाज आहे, त्यामुळे आमच्या इथं गुन्हेगारी वाढली। याच्यासाठी तुम्हाला सर्वांनी प्रयत्न करावा लागेल आणि या राजकारणी जेवढे नेते आहेत या नेत्यांना सांगावं लागेल की तुम्ही कृपया करून तिकडे हस्तक्षेप करू नका। आणि हे जे राजकारणी नेते गीत आहे यांच्यामुळे हे आणि म्हणून आधी ते अतिक्रमण जसं तसं आहे। म्हणून तुमचे आमचे सर्व नेते असतील आपल्या नेत्यांना सांगा की तुम्ही तिकडे हस्तक्षेप करू नका, तुम्ही ठाणेदाराला समिती मॅनेजर कोणी असतील त्यांनी तुम्ही फोन करू नका, तेव्हा भयमुक्त समाज निर्माण होईल। आज आपण सर्व इकडे आला, सर्वांचं ऐकून घेतला, मी सर्वांच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि इथेच मीटिंग संपली असं जाहीर करतो। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात 3 दिवसांपूर्वी खंडणीसाठी 6व्या वर्गातील मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली। या घटनेनं संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला असून घटनेच्या विरोधात परिसरात रोषाचं वातावरण आहे। खापरखेडा पोलिसांनी हत्येच्या घटनेत 3 आरोपीला अटक केली आहे। हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच अपराधी घटनेचं केंद्र असलेल्या चनकापूर वळणी सिल्लेवाडा WCL कॉलनीमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या बाहेरील राज्यातील नागरिकांवर कारवाई करावी या मागणीला घेऊन खापरखेडा चमरी येथे सर्वदलीय बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये शुक्रवारी रोजी रेल्वे चौकी ते अण्णामोड पर्यंत कॅन्डल मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच पोलीस विभागाने WCL आणि महाजेनको अधिकारी यांची बैठक बोलावून क्वार्टरमध्ये
मोठ्या प्रमाणात अवैधरित्या राहत असलेल्या बाहेरील राज्यातील नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या बैठकीत खापरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची सुद्धा उपस्थिती होती। चनकापूर, सिल्लेवाडा, वलनी येथील WCL कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील राज्यातील सर्व नागरिक वास्तव्य करत आहेत। या नागरिकांना काही नेत्यांचं संरक्षण असल्यानं परिसरात गुंड प्रवृत्ती आणि अवैध धंदे वाढल्याचा आरोप करण्यात आलाय। बैठकीनंतर सायंकाळी चनकापूर येथे आरोपींना फाशी द्यावी या मागणीला घेऊन भव्य रॅली आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला। और सभी लोगों ने जीतू को श्रद्धांजलि दिया। सभी लोगों आज शुक्रवार रोजी खापरखेडा येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले। राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज।